खरं सांगा, शेती हा शब्द ऐकल्यावर आपल्या डोळ्यासमोर काय येतं? बहुतेकदा तेच म्हणजे अफाट मेहनत, निसर्गाचा धोका आणि पैसा, तो तर पूर्णपणे पिकावर अवलंबून. पण मला सांगा, हे चित्र असंच राहायला हवं का? खरंच यात काही बदल होऊ शकत नाही? आता जरा विचार करा, जर कोणी असं म्हटलं की शेतीमध्येच फार काही वेगळं न करता बसल्या जागी एक पॅसिव्ह इन्कम तयार होऊ शकतो, तर विश्वास बसेल? हो, हे अगदी शक्य आहे. आणि आज आपण नेमकं तेच पाहणार आहोत की हे कसं करायचं. चला तर मग शेतीकडे एका नव्या दृष्टिकोनातून पाहूया. आपण अशा काही पॅसिव्ह इन्कमच्या मॉडेल्स बद्दल बोलणार आहोत, जे खास करून येत्या काळात म्हणजे अगदी 2026 मध्ये सुद्धा हमखास काम करतील. ओके, तर सुरुवात करूया आपल्या सगळ्यात मोठ्या ऍसेट पासून, म्हणजे आपल्या जमिनीपासून. बघा, जमीन म्हणजे खरं तर सोनं आहे. तिचा वापर फक्त पीक घेण्यासाठीच का करायचा? पर्यटनासाठी आणि सोलर एनर्जीसाठी तिचा वापर करून आपण दुहेरी उत्पन्न कसं मिळवू शकतो ते आता पाहूया. पहिला पर्याय आहे ॲग्रो टुरिझम, आणि यासाठी काही खूप मोठी गुंतवणूक वगैरे लागत नाही. समजा तुमची शेती रस्त्याच्या कडेला आहे, मग तर काय उत्तमच. फक्त 2-3 छानसे तंबू किंवा झोपड्या उभारा, लोकांना अस्सल गावरान जेवण द्या आणि शेतीत काम करण्याचा एक वेगळा अनुभव. झालं, इतकं सोपं आहे हे. आणि कमाईचा आकडा ऐकून तर तुम्ही थक्क व्हाल. फक्त वीकेंडला म्हणजे शनिवार रविवार मध्ये तुम्ही आरामात 10,000 ते 50,000 रुपयांपर्यंत कमावू शकता. विचार करा, महिन्याचा हिशोब केला तर हा आकडा किती मोठा होईल? कदाचित तुमच्या मुख्य पिकापेक्षाही जास्त. अच्छा, आता दुसरा मार्ग बघूया. तो आहे सोलार एनर्जीचा. याची प्रक्रिया तर अगदीच सोपी आहे. बघा, पहिलं म्हणजे शेतात जी मोकळी जागा आहे तिथे सोलार पॅनल लावा. दुसरं, सरकारकडून यासाठी सबसिडी मिळवा. हो, सरकार मदत करतं. आणि तिसरं, जी वीज तयार होईल ते विकून दर महिन्याला एक फिक्स्ड इन्कम मिळवा. आणि हे किती फायद्याचं ठरू शकतं? अहो, फक्त 1 एकर जागेतले सोलार पॅनल तुम्हाला भविष्यात अक्षरशः लाखोमध्ये उत्पन्न मिळवून देऊ शकतात. ही आज केलेली एक छोटी गुंतवणूक नाहीये, ही एक लॉंग टर्म दूरदृष्टीची गुंतवणूक आहे. बरं, आता आपण जमिनीच्या वापरावरून पुढे जाऊया आणि काही जोडधंद्यांबद्दल बोलूया. हे असे छोटे व्यवसाय आहेत जे तुम्हाला रोजच्या खर्चासाठी म्हणजे डेली कॅश फ्लो साठी खूप मदत करतात. आता इथे बघा, 2 एकदम उत्तम उदाहरण आहेत. एक आहे पोल्ट्री. समजा तुम्ही फक्त 50 कोंबड्यांपासून सुरुवात केली तरी अंड्यांच्या विक्रीतून तुमच्या हातात रोजच्या रोज पैसा येतो. आणि दुसरं डेअरी. फक्त 2-3 गायी जरी असल्या तरी दुधाच्या विक्रीतून एक नियमित उत्पन्न सुरू होतं. दोन्हीही जबरदस्त पर्याय आहेत. या सगळ्याचा अर्थ काय? तर हे आहेत डेली इन्कम मॉडेल. म्हणजे काय की पिकाचे पैसे हातात येईपर्यंत थांबायची गरज नाही. तुमचा रोजचा खर्च यातून आरामात भागतो. चला, आता आपण अशा काही व्यवसायांकडे वळूया जे स्मार्ट आहेत. म्हणजे जागा कमी लागते पण नफा मात्र भरपूर मिळतो. आपल्या जागेचा पुरेपूर वापर कसा करायचा ते आता बघू. यातलं सगळ्यात बेस्ट उदाहरण कोणतं असेल तर ते आहे मधमाशी पालन. विचार करा, जागा कमी लागते, पाणी कमी लागतं, पण मध आणि मेणाला बाजारात इतकी मागणी आहे की विचारायलाच नको. आणि एक बोनस फायदा काय माहितीये? या मधमाशांमुळे तुमच्या मुख्य पिकाचं उत्पादन सुद्धा वाढतं, म्हणजे दुहेरी फायदा. आणि आता येऊया नफ्याच्या आकड्यावर. ऐका, फक्त 10 पेट्यांमधून फक्त 10 वर्षाला तुम्ही 60,000 ते 1,00,000 रुपयांपर्यंत निव्वळ नफा कमवू शकता. आहे की नाही कमाल? म्हणूनच म्हणतो, ही खरंच एक गोड गुंतवणूक आहे. बरं, दुसरा एक मस्त व्यवसाय आहे नर्सरीचा. तुम्ही तुमच्या शेतातच फळ झाडांची किंवा शोभेच्या झाडांची सुंदर रोपं तयार करू शकता आणि विकू शकता. आणि आता तर जमाना ऑनलाईनचा आहे. तुम्ही ही रोपं थेट ऑनलाईन विकून देशभरातून ग्राहक मिळवू शकता. किती सोपं झालंय बघ. म्हणजे या व्यवसायाचं सूत्र काय आहे? अगदी सोपं. कमीत कमी जागेत जास्तीत जास्त मार्जिन. कारण रोपं तयार करायला खर्च कमी येतो आणि विकताना किंमत चांगली मिळते, त्यामुळे नफा जबरदस्त राहतो. तर आपण आतापर्यंत कितीतरी वेगवेगळे मॉडेल्स पाहिले. जमिनीचा वापर, जोडधंदे, कमी जागेतले व्यवसाय. पण आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो की एवढं सगळं ऐकल्यानंतर आपली पुढची पायरी काय असणार आहे? एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी. शेती म्हणजे फक्त पीक घेणं नाही, तर शेती म्हणजे एक प्रचंड मोठी संधी आहे. आणि आपण आज जे काही मॉडेल्स पाहिले ते प्रत्येक मॉडेल या संधीचं एक दार उघडतं. मग आता प्रश्न हा आहे की या सगळ्या पर्यायांमधून असं कोणतं एक मॉडेल आहे जे निवडून आपण आजपासूनच आपल्या शेतीला एका व्यवसायाचं स्वरूप देऊ शकतो? यावर नक्की विचार करा. कारण योग्य वेळी उचललेलं एक छोटंसं पाऊल सुद्धा आपलं संपूर्ण भविष्य बदलण्याची ताकद ठेवतं.